जय हिंद मित्रांनो, 4-5 दिवसाच्या अगोदर आपला एक MSF कर्मचारी बांधव जयदीप पाटील नॅशनल पार्क बोरीवली येथे कर्तव्यावर जात असताना ड्युटीवर जात असताना रस्त्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला तेथील नजीकच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आला। ॲडमिट केल्यानंतर तेथील प्रशासनाने हॉस्पिटलची फी म्हणून 1,00,000 रुपयांच्या वरती जी अमाऊंट असते ती अमाऊंट डिपॉझिट म्हणून जमा करायला सांगितले। आता तो MSF कर्मचारी किंवा आपल्यासारखे MSF कर्मचारी हे 90% असे आहेत की ज्यांच्या घरची परिस्थिती नेहमी हलाखीचीच राहिलेली आहे। कारण हलाखीची परिस्थिती किंवा गरिबीची परिस्थिती नसती तर मला तरी असं वाटत नाही बा की MSF विद्यार्थ्यांनी जॉईन केली असती। कारण घरची परिस्थिती जर का चांगली असती तर MSF जॉईन केल्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी त्या जवानांनी आणखीन दुसरा पर्याय शोधला असता। परंतु नोकरीचे पर्याय कमीत कमी उपलब्ध असताना जे आपल्याला भेटले त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा आपण प्रयत्न करूयात। या हिशोबाने MSF मध्ये पोरं जॉईन होतात या आशेनं की निदान आपलं जीवनयापन तरी सुरळीत चालेल। परंतु मग भविष्यामध्ये अशा काही नैसर्गिक गोष्टी घडतात की ज्याच्यासाठी आपण पहिले प्रिपेअर नसतो आणि निसर्गामध्ये या प्रकृतीमध्ये कधी कोणाचं काय होईल काही सांगता येते का? नाही। त्याच पद्धतीनं 4-5 दिवसा अगोदर ज्या आपल्या सहकारी मित्राचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या घरच्यांना किती ताण आला असेल या गोष्टीच्याबद्दल। आणि विशेष म्हणजे या तटपुंज्या पगारामध्ये आपण MSF कर्मचारी बांधव काम करत असताना सरकारला आपल्याकडून त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा पाहिजे, परंतु आपल्या सुरक्षेची जबाबदारी काय? आपल्या जीविताची हानी झाली तर आपल्या मागे आपल्या परिवाराचं काय होईल याची खबरदारी आपण स्वतः घेतली पाहिजेत। आणि ज्या महामंडळासाठी आपण काम करतो, ज्या सरकारी महामंडळासाठी आपण काम करतो त्या सरकारी महामंडळाला आणि सरकारला आपलं काहीच देणं घेणं नाही। आज आपल्या जवानाचा ॲक्सिडेंट झाला, तो अपघातामध्ये त्याची प्रकृती कशी आहे, त्याच्या अपंगत्व जर आलं काही झालं त्याला तर मग त्याच्या पश्चात जी फॅमिली असते त्याच्यावर अवलंबून विसंबून जी फॅमिली असते तिचं काय? किंवा मग तो अपंगत्व त्याला जर का अपंगत्व आलं तर मग त्याचं काय? यासाठी सरकारची ना कुठली सुरक्षा पॉलिसी आहे, ना कुठलं सुरक्षा कवच आहे, ना कुठलं विमा कवच आहे। तुम्ही म्हणाल की आपल्याला विमा कवच तर आहे, तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ते सुरक्षा कवच ते विमा कवच जे आहे ते आपल्याला ॲक्सिस बँकेकडून भेटतं। आपलं MSF कर्मचाऱ्यांचं महामंडळ देत नाही, सरकारही देत नाही। जीही काही MSFसाठी विम्याची पॉलिसी उपलब्ध आहे ती ॲक्सिस बँकेमार्फत पुरवली जाते। आपलं महामंडळ आपल्याला काहीच देत नाही। एवढी निर्लज्ज आहेत आपली महामंडळही आणि आपलं सरकारी। म्हणजे फक्त तुम्ही आमच्याकडून त्याच्या मालमत्तेची सुरक्षा करून घ्या, आपल्या सुरक्षिततेचं त्याला काहीच घेणं देणं नाही। अशी परिस्थिती असताना या तटपुंज्या पगारावर MSF कर्मचारी फक्त त्यांचं दैनंदिन जीवनयापन करत आहेत। घर से निकलना काम पर, काम से लौट कर घर जाना, बस येत नाही, याच्या व्यतिरिक्त काही नाही। तू अशा वेळी MSF जवानांची संवेदनशीलता जी त्या MSF जवानाच्या मदतीला धावून आली ती अत्यंत प्रशंसनीय आहे। तिथल्या जवानांनी आपसामध्ये काउंट्री करून तिथल्या हॉस्पिटलचं बिल भरलं। म्हणजे बघा आपला आपापसामध्ये जी संवेदना आहे ती आपापल्या कामामध्ये येईल, परंतु सरकारचंही काही देणं लागावं, सरकारनंही आपल्याकडे लक्ष द्यावं या संदर्भामध्ये आपणही काही प्रयत्न केले पाहिजेत। बघा आपण कुठले प्रयत्न करू शकतो? आंदोलन तर आपण करूच शकत नाही। आंदोलन केलं तर त्याच्यावर आपल्यावर अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता जास्त असते। कारण सांगतो तुम्हाला, कारण पोलिसांना कायदे असतात की पुलिस फोर्सेस रेस्ट्रिक्शन ऑफ राईट्स ॲक्ट 1966 या कायद्याअंतर्गत पोलिसांना कुठल्याही राजकीय संघटनेचा भाग होता येत नाही किंवा आंदोलनांमध्ये सहभागी होता येत नाही। आणि हा कायदा MSF कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू होतो। या कायद्यान्वये आपण सुद्धा कुठल्या राजकीय संघटनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकत नाही। परंतु मग याचा अर्थ असा आहे का की मग आपण आपल्या समस्यांवर बोलायचं नाही? ही समस्या का प्रत्येकासाठी सारख्या नाही आहेत। कुठकुठल्या MSFच्या आस्थापनेवरती IP ची सिस्टम चालू आहे तर मग तिथल्या MSF जवानांना व्यवस्थित पगार पाणी हाती येतो, मग तो समस्या त्यांची नाही आहे तर तुमची बदली होणार नाही याची काही गॅरंटी आहे का? नाही। आणि जे आता सिंगल पोरं आहेत किंवा मग MSF जवान जे आहेत ते सिंगल आहेत, दोन याच्यामध्ये कुणी सिंगल आहेत कुणी मॅरिड आहेत ना। या सिंगल पोरांचं कसं 4-5 जणं रूम करतात, 4-5 जणं रूम करतात आणि ते सगळं ते मग ते जेवणा वगैरेचं असेल, रूमचं भाडं असेल, सगळ्या गोष्टी काउंट्री करून ते मॅनेज करतात तर त्यांना एवढा ताण पडत नाही। परंतु मग हा जो मॅरिड जवान आहे त्या मॅरिड जवानाचं कसं होईल?
तर मॅरिड जवानाला ह्या सगळ्या गोष्टी, रूम असेल, तुमचा राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, या आणि तिथं वीज बिलाचा खर्च रूम करून, आणि त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीचा खर्च, हा सगळा त्याला त्या 19,500मध्येच भागवावा लागतो, है ना. म्हणून मग ह्या सिंगल पोरांचं पुढे लग्न होणार नाही का, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मग ही समस्या जर आपली आहे, तर ह्या वेगवेगळ्या समस्या अशा पद्धतीनं जशा जशा निर्माण होत जातील त्याच्यानुसार आपण काळाची वाट बघत न बसता ह्याच्यावर सोशल मीडियावर म्हणा किंवा मग कुठल्याही आपापल्या क्षेत्रातील आमदार असेल, खासदार असतील किंवा कोणी जनप्रतिनिधी असतील, त्यांच्यापर्यंत आपली भावना पोचवण्याचा प्रयत्न आपापल्या स्तरावर आपणही केला पाहिजे. महामंडळाचं काय, महामंडळाला आपलं काहीच घेणं देणं नाही आहे. महामंडळाचं म्हणणं कसं झालं, कारण महामंडळ पहिले ट्रेनिंगसाठी 10,000 रुपये घेत होतं, त्याच्या 2-3 वर्षानं त्यानं 15,000 केले, आणि आता ते 15,000चे 1-1.5 वर्ष होत नाही तर लगेच त्यानं आता ट्रेनिंगसाठी 20,000 रुपये केले. म्हणजे महामंडळासाठी दर 2-3 वर्षांनी महागाई एवढी वाढते की ते खचखच 5-5 हजार रुपये वाढून देतात. आणि पोरायसाठी फक्त मागच्या वर्षी त्यानं महामंडळानं 450 की काहीतरी 500 रुपये वाढवले होते वाटते. म्हणजे पहा, MSF महामंडळ फायद्यामध्ये गेलं तर MSF कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 500 रुपये वाढवले होते, आणि इकडे त्यांची महागाई वाढली तर दर 1.5-2 वर्षाले MSFच्या ट्रेनिंगसाठी 5-5 हजार रुपये वाढवतात. आणि तुम्ही जीवनयापन करता, तुमच्या लोकल मार्केटमध्ये महागाई वाढली नाही आहे की नाही. हे असं आपलं महामंडळ आहे. त्या महामंडळाच्या कार्यशैलीवर आपण बोललं पाहिजेत. महामंडळाला जर का आपली काही काळजी नसेल तर आपली काळजी आपल्यालाच करावी लागेल, आणि महामंडळाच्या कानावर या गोष्टी अशा तशा मार्गाने, कशाही मार्गाने का होईना तिथपर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत. या समस्यांवर वाचा फुटली पाहिजेत, कोणीतरी बोललं पाहिजेत. आणि जसं आता रोहित पवार असतील किंवा मग ते बजरंग सोनवणे खासदार, हे त्यांच्या परीने जसे प्रयत्न करत असतील तसे प्रयत्न, आणखीन या प्रयत्नांची तीव्रता जर का वाढली तर कदाचित या समस्येचं निराकरण होऊ शकतं आणि तुमचा पगारही वाढू शकतो. याच्यासाठी तुम्ही स्वतःहून सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाकी तर इथं थांबूया, आणि तो आपला जवान लवकरात लवकर बरा व्हावा आणि कर्तव्यावर रुजू व्हावा यासाठी आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि मी आता इथं थांबतो. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.